नमस्कार मित्रांनो, आमलकी एकादशीला कोणती शुभकार्ये करावीत जाणून घ्या. असे करा व्रत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सोमवारी 10 मार्च रोजी फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जी आमलकी एकादशी आणि रंगवरी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी उपवास, पूजा सोबतच दानधर्म देखील केले जातात. उज्जैनचे ज्योतिषी शर्मा यांच्या मते हा व्रत उत्सव होळीच्या ठीक 4 दिवस आधी साजरा केला जातो. या तारखेला काशीमध्ये बाबा विश्वनाथांना अबीर गुलाल अर्पण केला जातो. प्राचीन काळी होळीचा सण या दिवसापासून सुरू होत असे. आजही काशी, मथुरा, वृंदावन, गोकुळ येथे लोक या दिवसापासून होळी खेळण्यास सुरुवात करतात. आवळ्याच्या झाडात लक्ष्मी आणि विष्णू वास करतात. आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की आवळ्याच्या झाडात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी निवास करतात. या कारणास्तव आमलकी एकादशीला आवळ्याची पूजा केली जाते. या दिवशी बरेच लोक आवळ्याचा रस पाण्यात मिसळून स्नान करतात आणि आवळ्याचे दान करतात. आमलकी एकादशीला कोणते शुभ कार्य करावेत जाणून घ्या. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि दान करण्यासोबतच गरजूंना अन्नदानही करावे. या दिवशी उपवास केल्याने भक्तांनी अजाणतेपणे केलेल्या पापांचे परिणाम नष्ट होतात. या तारखेला आवळा खाल्ल्याने आपले अनेक आजार बरे होतात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विशेष यांचा अभिषेक करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि तुळशीसह मिठाई अर्पण करावी. बाळगोपाळांना लोणी, साखर, तुळस अर्पण करा. कृम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करावा. हनुमानजींसमोर दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा. चंदनाची पेस्ट लावा. बिल्व पान फुलांनी सजवा. भगवान गणेश आणि देवी पार्वती यांच्या सोबत पूजा करा. देवाला हंगामी फळे आणि मिठाई अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पूजा करावी. वाराणसी, काशीमध्ये या तिथीचे विशेष महत्त्व आहे. बाबा विश्वनाथांच्या लग्नानंतरची ही पहिली एकादशी आहे. या दिवशी भक्त भगवान शिव आणि माता पार्वती यांना रंग अर्पण करतात. आमलकी एकादशीला सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल, तीळ आणि आवळ्याचा रस घालून आंघोळ करावी. स्नान करताना सर्व पवित्र नद्या आणि तीर्थस्थळांचे ध्यान करावे. अशा प्रकारे तुम्ही एकादशीचे व्रत पाळू शकता. या दिवशी लवकर उठून स्नान केल्यानंतर गणेश पूजा करावी. गणेश पूजनाच्या वेळी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करा. गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. देवासमोर उपवास करण्याची प्रतिज्ञा करा. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली आवळा गरजूंना दान करावा आणि लोकांना अन्न द्यावे. दिवसभर उपवास ठेवा आणि भगवान विष्णूंचे ध्यान करत राहा. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करा. रात्री जागे राहून भगवान विष्णूंची पूजा करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करावी आणि नंतर गरजूंना जेवण द्यावे. यानंतर स्वतः अन्न खावे. अशा प्रकारे उपवास पूर्ण होतो. आपल्या सर्वांवरती लक्ष्मी नारायणांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.